कमळीबाबत भयानक सत्य समजताच नयनताराने वाजवली कमळीच्या कानाखाली. तर ऋषी कमळीची एंगेजमेंट होणार का नाही, तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. तर मित्रांनो, एकीकडे बिचाऱ्या कमळीला आता ऋषीसोबत लग्न करावं लागणार असतं. तर ऋषीचं देखील आपल्या कमळीवरती तेवढंच प्रेम असतं जेवढं आपल्या कमळीचं ऋषीवरती असतं. पण आता या काही गोष्टींमुळे कमळी आणि ऋषीमध्ये एकमेकांपासून दुरावा निर्माण झालेला असतो. तर कमळीने फायनली ठरवलेलं असतं की ती लग्न करणार ऋषीसोबत. पण बिचाऱ्या कमळीला माहीत नसतं की तिच्या आयुष्यात संकटापाठीमागून किती संकट येणार आहेत ते. तर दुसरीकडे ऋषीला वाटत असतं की मला कमळीसोबत जाऊन बोललं पाहिजे, तिला सांगितलं पाहिजे की तू ह्या लग्नाला तयार झालीस कस काय. कारण की तुम्हाला माहितीच आहे की कमळीने ऋषीला सांगितलं होतं की मी तुझ्यासोबत कधीच लग्न करणार नाही आहे ते. पण हे सगळं झाल्याच्या नंतर ऋषीला असं वाटत असतं की कमळीवरती दडपण घालून हे सगळं काय केलं जात आहे. पण दुसरीकडे आता अन्नपूर्णा आजींच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी मात्र कमळीने हा निर्णय घेतलेला असतो. कारण की कमळीला माहीत असतं की अन्नपूर्णा आजींची तब्येतीची काळजी घेणं किती गरजेचं आहे ते. नाहीतर अन्नपूर्णा आजींच्या अवस्था काय होईल हे देखील कमळीला माहीतच असतं. त्याच्यामुळे कमळी डिसाईड करते की आता काही जरी झालं तरी मी शेवटी अन्नपूर्णा आजींची पूर्णपणे काळजी घेईल आणि ऋषीसोबत लग्न करेल. पण या सगळ्यांमुळे बिचाऱ्या कमळीला एकीकडे भीती वाटत असती की तिचं एवढं मोठं सत्य आता सगळ्यांसमोर आलं तर काय होईल. तर दुसरीकडे आता आपली गौरी म्हणजे सरू ती देखील ऋषीला सांगत असते की आता तू खुश झालं पाहिजे, कारण की तुमचं लग्न आता कमळीसोबत ठरलंय आणि तुमचं प्रेम देखील होतं ना कमळीवरती. दुसरीकडे मात्र बिचारा ऋषी आतूनच तुटलेला असतो. कारण की त्याला माहीत असतं की माझं जरी प्रेम असेल कमळीवरती तरी कमळीचं देखील माझ्यावरती प्रेम असायला हवं ना, नाहीतर मीच फक्त प्रेम करून काय फायदा आहे. आणि दुसरीकडे कमळीला हे लग्न करायचं नाही, मग ती ह्या लग्नाला तयारच का झाली. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात ऋषीला. आणि ऋषी याच प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी कमळीला भेटायचं ठरवतो. तर आता ऋषीसोबत चक्क जाणार असतं तुम्हाला माहितीच आहे की सायबा. आणि दुसरीकडे कमळीसोबत निंगी देखील येते आणि कमळी आणि निंगीचं बोलणं झालेलं असतं एका विषयावरती. ते म्हणजेच ती ऋषी सरांना सांगणार की तुम्ही स्वतः मला नकार द्या, कारण की मला हे लग्न करायचं नाही म्हणून. पण ऋषीला माहीत असतं की तो आईच्या समोर जाऊ शकत नाही. आणि जरी ऋषीने नकार दिला तरी देखील मात्र कमळीचं लग्न कोणाबरं ना कोणाबरं तरी तिला करावंच लागणार आहे. आणि कमळीला असं वाटत असतं की तिच्यासोबत ऋषी सर लग्न करतायत कारण की ती अन्नपूर्णा आजींची नात आहे म्हणून. पण आता खरं सत्य सांगण्याची वेळ आलेली असते. कारण की कमळीला वाटत असतं की अन्नपूर्णा आजींना ती हे खरं सत्य सांगेल. पण बिचारा कमळीच्या मनामध्ये भीती हीच असती की तिने अन्नपूर्णा आजींना सत्य सांगितलं आणि त्याच्यानंतर आजींना काय झालं तर मग काय करायचं. तर दुसरीकडे आता कमळीच्या आयुष्यात पूर्ण घालमेल झालेली असते. तर दुसरीकडे आता राजन देखील पूर्ण घाबरून गेलेला असतो की माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे, माझ्या हट्टामुळे बिचारा कमळीवरती आज काय वेळ आलेली आहे. दुसरीकडे नयनताराने ऋषीच्या लग्नासाठी जोरदार तयारी केलेली असते. कारण की तिला वाटत असतं की कधी ना कधी ऋषीचं लग्न करायचंच होतं, तर आता कमळीसोबतच झालं म्हणून काय होईल. पण बिचारा ऋषीला देखील माहीत नसतं की आता त्याच्या आयुष्यामध्ये येणार आहे टर्निंग पॉईंट. तर आता एंगेजमेंटची पूर्णपणे तयारी आपल्या अन्नपूर्णा आजींनी आणि नयनतारांनी केलेली असते. पण आता हे त्यांचं जे नाटक चालू असतं ऋषीचं, कमळीचं आणि सोबतच माहीत आहे तुम्हाला राजन सरांचं, तर आता हे सगळं एक्सपोज होणार आहे. कारण की ऋषीला देखील अजूनपर्यंत हे माहीत नसतं की अन्नपूर्णा आजींची खरी नात कमळी आहे का नाही ते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऋषीला देखील एक सत्य माहीत होतं, ते म्हणजे आपल्या कमळीच्या आबाबाबत. आणि तेच सगळ्यात मोठं ऋषीने लपवण्याचा प्रयत्न केला तर बिचाऱ्या ऋषीच्या कानाखाली मारलेली असते ह्या कमळीने. पण ऋषीचं तरी देखील कमळीवरती एवढंच प्रेम असतं जेवढं आधी होतं. कारण की ऋषीला फरक नाही पडत की कमळी अन्नपूर्णा आजींची नात आहे का दुसरं कोणी. कारण की ऋषीला कमळीवरती प्रेम असतं, ना की अन्नपूर्णा आजींची जी काही प्रॉपर्टी असते त्याच्यावरती. तर आता कमळी आणि ऋषीमध्ये जवळीक यायची सोडून त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असतो. तोच दुरावा दूर करण्यासाठी कमळी ऋषी भेटतात आणि कमळी ऋषी सरांना सांगते की तुम्ही मला नकार द्या. पण आता ऋषीला माहीत असते की तो नकार कसा देऊ शकतो, कारण की त्याचं तर प्रेम आहे ना. तर फायनली आता ऋषी कमळीला विचारतो आणि म्हणतो की मला खरं काय ते सत्य सांगूनच टाक कमळे. तर ऋषीला ज्यावेळेस मात्र कमळी सत्य सांगते आणि म्हणते की मी अन्नपूर्णा आजींची नात नाही आहे, हे सगळं आम्ही अन्नपूर्णा आजींसाठी नाटक केलं, त्यावेळेस मात्र ऋषीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ऋषी कमळीला म्हणतो की कमळे तुला लाज वाटली नाही, एवढं मोठं सत्य तू अन्नपूर्णा आजींपासून लपवलं. पण तुझा हेतू जरी चांगला असेल ना, तर या एका चुकीमुळे तुझ्या खूप मोठ्या गोष्टी आता पुढे घडणार आहे, त्याचा तू कधीच विचार केला नसेल. तर दुसरीकडे मात्र ऋषी म्हणतो की कमळे मला फरक नाही पडत की तू अन्नपूर्णा आजींची नात आहेस का नाही आहेस, पण तरी देखील
माझं तुझ्यावरती तेवढंच प्रेम आहे जेवढं माझं तुझ्यावरती अगोदर प्रेम होतं. त्याच्यामुळे मला काहीच फरक पडत नाही की तू अन्नपूर्णा आजींची नात आहे का नाही आहे म्हणून. तर दुसरीकडे मात्र ऋषी म्हणतो की पण तुझ्या ह्या चुकीमुळे अन्नपूर्णा आजींच्या जीवाला काय झालं तर याला जबाबदार कोण. तर दुसरीकडे आता कामिनी रागिनी दोघीजणी टपूनच असतात की कमळे आणि ऋषीचं लग्न मोडण्यासाठी. त्यांना माहीत असतं की आपल्याला जर कमळे आणि ऋषीचं लग्न मोडायचं असेल तर आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे आणि सगळ्यांसमोर असं काहीतरी प्रूफ केलं पाहिजे की ही कमळी महाजनांची नात नाही आहे म्हणून. तर दुसरीकडे राजन आतून तुटत चाललेला असतो कारण की राजनला कळत नसतं की आता मी काय करू. मला गौरी भेटना का कोणच भेटना. माझी मुलगी तर या जगात जिवंतच नाही असं गौरीने सांगितलेलं आहे. तर मग अखेर बिचारा कमळीने का परीक्षा द्यायची. तर आता राजन ठरवतो की आता मलाच आईला सत्य सांगितलं पाहिजे. पण कमळी सांगू देत नाही कारण की कमळी म्हणते की आपण जर आता सत्य सांगितलं तर अन्नपूर्णा आजींना खूप मोठा त्रास सहन करावा लागेल आणि त्यामध्ये त्यांच्या जीवाचं भरं वाईट देखील होईल. तर फायनली आता एंगेजमेंटचा दिवस उजळलेला असतो. ना तिकडे ऋषी खुश असतो ना इकडे कमळी खुश असते. पण आता या दोघांना देखील करायचं असतं ते म्हणजे एंगेजमेंट. कारण की जो मला माहितीच आहे दुसरीकडे अनिकाचं खूप मोठा ब्रेकआउट झालेला असतो. कारण की अनिकाला समजत नसतं आता काय करावं. कारण की अनिकाला वाटत असतं माझं पूर्ण जगच संपलं. तर दुसरीकडे मात्र कामिनीने शब्द दिलेला असतो अनिकाला की काही जरी झाला तरी ऋषी तुझाच होईल आणि हा शब्द मी कधीच खाली पडू देणार नाही. जर ऋषी तुझा नाही झाला तर मी हे घर सोडून कायमचं निघून जाईल असं अनिकाला सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे आता कामिनी मात्र कमळी विरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात करत असते आणि म्हणते की काही जरी झालं तरी त्या कमळीला त्या गावछापला ह्या घराच्या बाहेर मी काढूनच राहील. तर दुसरीकडे फायनली आता एंगेजमेंटमध्ये राडा असा होतो की कामिनी सगळ्यांसमोर कमळीचा चेहरा एक्सपोज करते कारण की सगळ्यांना सांगते की ही अन्नपूर्णा आजींची मोठी नात नाही आहे. हिने मलाच नाही तर पूर्ण अन्नपूर्णा आजींना देखील फसवलंय, माझ्या कुटुंबांना देखील फसवलंय आणि नयनताराला देखील फसवलंय. तर हे सगळं घडल्याच्या नंतर नयनताराचा चिडचिड होणं साहजिकच आहे. नयनतारा सगळ्यांसमोर त्या एंगेजमेंटमध्ये आपल्या कमळीच्या कानाखाली मारते आणि हे सगळा प्रकार गौरी डोळ्याने पाहते. तर आता हा सगळा प्रकार उघडकीस आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मात्र आजींना सगळ्यात मोठा धोका बसतो. कारण की मित्रांनो सगळ्यांच्या समोर तोंडावरती पडणार आहे आपली कमळी. कारण की कमळीने गेल्या एवढ्या दिवस प्रयत्न केला होता हे सगळं नाटक लपून ठेवण्याचा, पण आता त्याचा काहीच उपयोग झालेला नसतो. कारण की फायनली सगळ्यांना समजतं की कमळी आता अन्नपूर्णा आजीची नात नाही आहे. तर आता या ठिकाणी चमत्कार होण्याची गरज आहे. म्हणजेच तुम्हाला माहीत आहे की आता या ठिकाणी गौरीने सगळ्यांसमोर येऊन सत्य सांगणं गरजेचं आहे की कमळी माझीच मुलगी आहे आणि मी राजनची खरी बायको आहे. तर राजनला देखील आता तोंड दाखवायला जागा उरलेली नसते कारण की अन्नपूर्णा आजी प्रचंड चिडलेले असतात त्यांनीही केलेल्या फसवणुकीमुळे. तर बिचारी कमळी तर आता काय बोलावं कळत नसतं. ती अन्नपूर्णा आजींची माफी मागत असते, नयनताराची माफी मागत असते, पण कोणच ऐकून घ्यायला तयार नसतं. तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा फायनली या ठिकाणी काय झालं पाहिजे. कारण की ऋषी आणि कमळीला एकत्र यायचं असेल तर आपल्या गौरीला सगळ्यांसमोर येऊन सत्य सांगावंच लागेल. नाहीतर आपल्या कमळीला आता अन्नपूर्णा आजी तर घरात घेणार नाहीच पण अन्नपूर्णा आजींच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करायला